शिवा ए शिवा बाहेर ये. शिवा शिवा कुठे लपून बसले? आधी करून ठेवायचं आणि मग लपून बसायचं. काय काय झालं? बोंबाबोंब कशाबाई करताय हा? घशात काय हाडू कडकले आणि काय करून ठेवायचं? काय केलंय रे माझ्या पोरीनं? बोंबलतोयस ते? बाई आजी, तुम्हाला शिवाची जी काय पूजा करायची आहे ना ती तिला घरात बसवून खुशाल करा. पण आता आम्ही शिवाचं कौतुक ऐकणार नाही. काय बरोबर आहे का नाही? हो बरोबर आहे. ए तुला कोण सांगतंय कौतिक करायला? काय दादा काय झालंय मला कोणी सांगेल का? कुठे आहे ती? तिला बोलवा आधी. ती असते का हो घरात कधी? ए दुचके, तुला विचारलंय कोणी? काय झालं? तिने आमचं नुकसान केलंय. नुकसान केलंय? कशाचं नुकसान? नुकसान केलंय. ए इथं एक सबूत बी बोलायचं नाही, कोणी सांगून ठेवते. चालू पडा इथनं. आई आई जरा थांबा ना. काय झालंय? अहो तिने मारामारी केली. याला उचलून तिकडे फेक, त्याला उचलून इकडे फेक. अहो या मारामारीमध्ये आणि तोडफोडीमध्ये आमचं किती नुकसान झालंय हे सगळं नुकसान कोण भरून देणार? तुम्ही सांगा. कसलं नुकसान झालंय रे तुझं? सुकडा बोंबील कुठला? हे समजा कुणासाठी करते ती? अरे आपल्या वस्तीतल्या पोरींचा जीव वाचवायला करते ना. अहो तिने काही विडा उचललाय का? अरे तिने काही व्हिडिओ चाललाय का? अहो, नाही काय पण- बघत बसायचं का? आपण करायचीच आहे मारामारी तर मैदानात करायची, बाहेर रस्त्यावर करायची. अहो वस्तीत कशाला करायची फायटिंग? अहो अजय देवगणचे फायटिंगचे सिनेमे बघून तसंच फायटिंग करायला बघते ही शिवा. मुर्दा बशिवला तुमचा त्यो. अरे मेल्यानो तुम्ही जर मध्ये पडून ते वाचिवलत ना तर माझी पोर कशाला करेल ह्या मारामाऱ्या? आणि मैदानात करायचं सांगतो. मैदानात तिथं कळ काढतायत काय? मैदानात करायचं सांगतो. आपल्या वस्तीतल्या पोरींची कळ काढली का नाही त्या पोरांनी? ते काय आम्हाला माहित नाही. आम्हाला भरपाई पाहिजे. हा, आणि हो आम्हाला भरपाई पाहिजे. बरोबर बरोबर. आणि आमचं नुकसान भरपाई भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. देत नाही. जा काय करायचंय ते कर. आई आई जरा थांबा. नाही मला मान्य आहे आमची चूक झाली आहे. मी तुम्हाला पैसे देते. हा, मी ए, वंदे अगं काय पैसे कैलासन काय झाड लावलंय काय हलून येसने पैसे द्यायला? मला पटतंय आई. शेवटी लोकांचं नुकसान झालंच आहे ना. तुला विचारलं कोणी? आणि काय ग ये ह्या लोकांसाठीच करते ना शिवा काय करते ते? भैयाजी तेव्हा आम्ही तिचं कौतुक करतो ना. बरोबर. तेव्हा मी करते ना तिचं कौतुक. मग आता कौतुक करायला काय झालं? वाचवलं ना त्या पोरीसने. काय काय झालं? एक मिनिट थांबा. कसले पैसे? शिवा मी सांगते तुला, तू त्या दिवशी त्या गुंडांबरोबर मारामारी केलीस की नाही त्या पोरीसनी वाचवायसाठी? तर म्हणत्यात आमचं नुकसान झालंय म्हणून त्याचे पैसे द्या. नाही पण नुकसान नाही झालं असं नाही म्हणणार आजी मी. नुकसान तर झालंय बरोबर आहे. आणि पैसे पैसे मी देईन पण तुम्हाला. प्रॉब्लेम यात नाही आहे. प्रॉब्लेम यात आहे की तुम्ही ज्या हिमतीने आता पैसे मागायला आलात ना त्याच हिमतीने त्या मुलींची छेड काढताना आला असतात ना तर एवढं सगळं झालं नसतं ना. हे आता बोला ना. आता काय तुमच्या मुलीची छेड काढायची वाट बघताय का? आता बोला की बोबडी का वळली? माना खाली घालतात लाजा वाटत नाही. हे घ्या तुमचे पैसे. मी कमी असतील तर मी देईन हळूहळू. हा. हा, आई थांब जरा. हे बघा नुकसान ना गुंडांमुळे झालंय आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन मी त्यांना देईन पण तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्या हिमतीने इथे आलायत ना आता त्याच हिमतीने ना त्या गुंडांना सामोरं जायचं. नाही तुम्ही बसाल शांत पण उद्या उठून वस्तीतल्या माझ्या बहिणीला जर त्रास झाला आणि कोणी छेड काढायला आलं ना तर ही शिवा शांत नाही बसणार. या तुम्ही आता. निघा. शिवानी हे लोक गप्पपणे निघून गेले म्हणजे तू बरोबर वागतेस असं नाहीये. तू जे वागतेस ना ते चुकीचं वागते. आज लोक दारात आले आपल्या भांडायला. काय चाललंय तुझं हे? का आलीस ग तू इथे? का आलीस ते घर सोडून? सोडून नाही हाकललंय तिला. तरी म्हणलं चिचुंदरी कशी नाही वळवळली? तुला विचारलं होतं? आणि शिवा करते समजा कुणासाठी करते? ह्या लोकांसाठीच करते का नाही? काय चुकीचं बोलते ती? पण आई अगं शिवानी एक शब्दही बोलू नकोस. तू ते घर सोडून इथे आलीस म्हणजे इथे येऊन वाटेल ते करशील असं नाहीये. आपल्या दारात पोलीस आले, हे लोक आले भांडायला. सगळे प्रकार थांबव शिवानी.
नाहीतर मला मोठं पाऊल उचलावं लागेल. काय होतंय अशू? काही नाही. चेहऱ्यावरचं लपवता येत नाही तुम्हाला, माहितीये ना. तू काय कालच्या बोर्ड मीटिंगचा विचार करतोयस का अजून? आशू, जाऊ दे ना, जे झालं ते झालं. अरे पुढे कामही सुरू झालंय आता. हो नाही, खरंच आहे, जे झालं ते झालं. आणि आता शिवा जे काही बोलायचं होतं तिला ते बोललीये बोर्ड मीटिंग मध्ये. तिचा राग तिने व्यक्त केलाय. त्याला मी रिॲक्ट होणार नाहीये आणि तिला बढावा देणार नाहीये. हा चॅप्टर मला इथेच क्लोज करायचा आहे. सो झालंय. मग मग तू डिस्टर्ब काय आहेस? कामात लक्ष लागत नाहीये तुझं. मी आपल्याबद्दल विचार करतोय. आपला म्हणजे तू लग्नाला? नाही तसं नाही. लहानपणी आपण एकमेकांना ओळखायचो, पण तेवढं नाही. मग आता परत भेटलो, चांगली ओळख झाली, एकत्र काम करायला लागलो, खूप मजा आली, आपलं छान पटायला लागलं. आणि मग तू लग्नाला होकार दिलास. मग असं झालं की आपली जी मैत्री आहे ती ह्या सगळ्यामुळे. असं काही नाही. अरे नाही, असंच आहे नेहा. आपण चांगले मित्र आहोत आणि आपल्या मैत्रीवर ऑब्व्हियसली फरक पडणार नाही ह्याच्यामुळे. मला एक गोष्ट कळत नाहीये की तू एवढ्या लगेच असं काय झालं की लग्नाला होकार दिलास. तुला कसं सांगू, मला यातलं काहीच वाटत नाही. हे सगळं मी शिवाने सांगितलं म्हणून करते, आणि त्याहून महत्वाचं ह्याने तू आणि शिवा एकत्र याल म्हणून करते. आणि तुला हे सगळं इतकं सहज वाटणं शक्य नाही माझ्याबद्दल. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. सी आशू, मी तुला आधी म्हणाले की आपण दोघं मित्र आहोत आणि आता आपण किती एकत्र छान राहतो, म्हणून मी हो म्हणाले. अरे तूही तसाच विचार कर, तुलाही तसंच वाटेल. अगं नेहा, हे सगळं इतकं सोपं नसतं. अगं शिवाच्या प्रेमात पडताना सुद्धा मला इतक्या लवकर काही. काय 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 काही नाही. नाही, तू आता काहीतरी म्हणत होतास. काही नाही ग, जाऊ दे. जाऊ दे कसं यार आशू, सांग ना. तू ना मला सगळं सांगू शकतोस. तसंही आपलं लग्न झालं नाही अजून. असं मनात काही ठेवू नकोस. सांग. मला इतकंच म्हणायचंय की बघ, शिवाच्या प्रेमात म्हणजे शिवाला जेव्हा मी भेटलो तेव्हा आमचं खूप मोठं भांडण झालं. त्यानंतर हळूहळू मैत्री झाली, मग आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो आणि मग आमचं काही कारणामुळे लग्न झालं. त्यानंतर मला ती हळूहळू आवडायला लागली. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की कुठली मैत्री असो किंवा प्रेम असो, त्याला वेळ लागतो ना. म्हणजे हे एखादं रोपटं लावल्यासारखंच आहे ना. आपण सुरुवातीला एखादं बी पेरतो, मग त्याला खत पाणी घालतो, सूर्यप्रकाश दाखवतो, आणि मग त्याचं हळूहळू रोपटं होतं, मग रोपट्याचं झाड होतं, मग त्याला फळं लागतात. तसंच आहे प्रेमाचं सुद्धा. प्रेम व्हायला सुद्धा वेळ लागतो ना. करेक्ट, तू बरोबर म्हणतोस. मग आता आपण बी पेरलाय असं समज. नेहा, तुला कळत नाही मला काय म्हणायचंय. माझ्यासाठी आपली मैत्री महत्वाची आहे. आणि या मैत्रीसाठी मला हे करायचं. आशू, तू शिवाचा अजून विचार करतोयस हे तरी कळलं ह्यातून. काय झालं? टायर पंक्चर झालंय. तुला बघून नाही आणता आली का गाडी? आता इथपर्यंत गाडी नीट आली ना. हे यार, आता काय करायचंय? काय करायचं म्हणजे काय? कुणीतरी मस्ती केली आपल्या बरोबर. म्हणजे अगं आपल्या गाडीचं टायर पंक्चर व्हावं म्हणून कुणीतरी खेळ टाकलेत. ते बघ. असं
असं का केलं असेल कोणी? कोण असेल तो मूर्ख? तो मूर्ख मला माहिती असतं तर मला कळलं असतं की नाही. सुहास माझं ना कोण आहे तो? तो नाही, ती. म्हटलं एका टायरची हवा काढून कसं चालेल म्हणून दुसऱ्या टायरची पण काढली. तुझी एवढी हिंमत? हे, माझी हिंमत कुठून कशी कधी होईल ना ते तुम्हाला कॅल्क्युलेशन पण नाही करता येणार. कळलं ना? आणि तू हा तुम्ही, मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही खूप भारी गोष्ट केली आहे मला माझे कपडे देऊन. असं पॉवर आल्यासारखं वाटतं मला. एक मिनिट हा. काय करते? काय करतेस? ही काय करते ही? तुम्ही काय केलं? तुम्ही आलात ना भाऊंचा निरोप घेऊन घरी, मी येऊ का? तोच निरोप घेऊन घरी येऊ का? विचारू का भाऊंना खरं आहे की खोटं आहे? तू तू निघाली हवा सगळ्याची. शिवा तू ना. तू चूप बस. तुम्हाला आधीच मी सांगितलंय माझ्या नादी लागायचं नाही. मी जर तुमच्या आडवी आले ना तर तुम्हाला महागात पडेल. आणि मी काही राडा नको म्हणून गप्प बसते. याचा अर्थ असा नाही की मी शांत आहे. मी ना शेवटचं सांगते, या पुढे असं काही केलं ना तर तुम्हा दोघांची घरी येऊन हवा काढी ना, लक्षात ठेवा. काकू काही मदत करायची की तू केलंयस? झालंय सगळं. कुठे गेले सगळे? जेवायला वाढायचंय. अहो संपदा, ताई जेवायला वाढायला घेते. हो हो, पण ओरडतेस कशाला आणि स्वतःला त्रास करून घेतेस? अगं मग सांगून कोणी ऐकणार आहे का? आपण फक्त ओरडायचं. ज्याला जे हवंय ते करणारच. कळतंय ना काय म्हणायचंय तुला? भाऊ बरं झालं तुम्ही आलात. मी जेवण वाढायला घेते. एक मिनिट. जेवायच्या आधी मला तुमच्या सगळ्यांचीच एक गोष्ट बोलायची. जेवणाच्या टेबलवर तो लग्नाचा विषय पुन्हा काढू नका. तुम्हाला माहिती आहे मला ते काही पटलेलं नाहीये. त्यामुळे तो लग्नाचा विषय पुन्हा पुन्हा काढून वातावरण बिघडलेलं नकोय मला. ठीक आहे, नाही काढत विषय. पण मला एक सांगा, आशूने जर या लग्नाला होकार दिला तर तुम्ही काय कराल? काकू, तुला जर एवढा कॉन्फिडन्स असेल ना तर आम्हा सगळ्यांना पण कॉन्फिडन्स आहे. डंबो लग्नाला होकार नाही देणार. संपदा, तू लहान आहेस, ह्या सगळ्यात पडू नकोस. ठीक आहे गौरमिला, ठीक आहे. पण जर आशूने होकार दिला तर तुम्ही सगळे या लग्नाच्या तयारीत सहभागी व्हाल, हो ना? काय उर्मिला? जर ते दोघंच या नात्याला तयार असतील तरीही तुम्ही हरकत घेणार आहात का? ठरलं तर मग जर आशूने या लग्नाला होकार दिला तर तुम्ही सगळेजण या लग्नाच्या तयारीत सहभागी व्हाल. चला जेवायला जाऊया. एवढं सगळं बोलला आशू? हो अगं, तो तुझ्याबद्दल, तो तुझ्या प्रेमात कसा पडला इतकं छान सांगत होता. आणि आता माझी खात्री पडली की त्याच्या मनात ना तुझ्याबद्दल अजूनही प्रेम आहे. भाई मला ना माहित होतं हे. हो, पण एक प्रॉब्लेम आहे. काय?
आशू नाराज आहे तुझ्यावर. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. होईल ग, सगळं होईल. हे असं म्हणून फायदा नाही. इथे माझी आई आणि आशूच्या घरचे लग्नाची तारीख काढायच्या मागे लागलेत आणि आपल्याला काही करून आशूचं मन वळवायला पाहिजे. माझ्याकडे ना एक भारी आयडिया आहे. ऍक्च्युली माझ्याकडे पण एक आयडिया आहे. काय? नको, माझी नको, आपण तुझी आयडिया ऐकूया. तुझी आयडिया ना लवकर वर्कआउट होते. सांग. अरे फक्त 10,000 अजून 500 कुठे? ए स्टेपनी जरा आरामात ना. ए आपण याला सांगितलं नाही का ऑनलाईन पेमेंट चेक करायला? मला तुमच्या हिशोबात घेऊ नका. अरे भावांनो, इथे 300 लिहिलंय. तुम्हाला गणित येत नाही का? 300 300 कशी होतील? मला मी मोठे रात्री तू नको बोलू भाई. शिवा तू आता एवढा लेट? काय म्हणजे मी नको थांबू का? जाऊ का? शिवा तू थांब ना. तुझ्या तर शिवा हा का मॅटर झालंय का? नाही मॅटर असं काही नाही. मला बोलायचं जरा तुमच्याशी. हा बोल ना, काय झालं? तुम्हाला पाहिजे ना मी आणि आशू एकत्र आलेलं. पाहिजे ना? आणि तू फक्त आम्हाला सांग, तुझ्यासाठी ना आम्ही काय पण करायला तयार आहे. काय पण? हा मग मी सांगते ते ऐका. इकडे या. अरे शिवा तेरे लिए कुछ भी. शिवा कुछ भी. तू सिर्फ बोल. हा शिवा, तू जसं सांगितलं ना तसं सगळं परफेक्ट करतो. आई आम्हाला फक्त तू आणि आशू असे एकत्र आलेले पाहिजे. ए, मला सांगा आता काय करायचं? गुरुजी आहे ना मुहूर्त या महिन्यात? मुलीच्या पत्रिकेनुसार याच महिन्यात व्हायला हवं लग्न म्हणाला होतात तुम्ही. बघा ताई, ह्या महिन्यात फक्त एकादशीचा मुहूर्त चांगला दिसतोय. एकादशी म्हणजे 2 आठवड्यातच. हा हो. गुरुजी, महिन्याच्या शेवटला मुहूर्त असेल तरी चालेल, म्हणजे तयारीला थोडा वेळ मिळेल ना. ह्या महिन्यात नाही ना तर मग एकदम मार्च महिन्यातच मुहूर्त आहे. सुजाता, अगं तू काळजी कशाला करतेस? आपण सगळे एकत्र मिळून करूया ना. हं? हे बघ, आशू जसा माझा मुलगा आहे तसं नेहाही आमचीच आहे. एकत्र मिळून केलं ना की होईल बरोबर सगळं. चांगला मुहूर्त नको घालवायला त्यासाठी. हो मावशी, आईचं बरोबर आहे. लवकर सगळं करून मोकळे होऊयात ना. गुरुजी, ही तारीख काढून ठेवा आमच्यासाठी. दुसरं कोणतंही लग्न घेऊ नका. हो हो, मी लग्नासाठी जी साहित्य लागतं ना त्याची यादी पाठवतो. तेवढं तुम्ही आणून ठेवा. ठीक आहे? हो. येऊ मी? हो या. एकादशीचा मुहूर्त आता. हो. येतो. सुजाता, अगं काय झालं? अगं नेहाला एकटीने वाढवलं ना मी. सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले आणि हे सोडून गेल्यावर माझं काय झालं ते माझं मलाच माहितीये. सुजाता, आता जे झालं ते झालं. आता चांगलं होतंय ना, मग मागचं सगळं विसरायचं. कंबर छान कसायची कामांसाठी. सगळं व्यवस्थित होईल ना ग. मी समजू शकते. मुलीचं लग्न म्हणजे असं होतच. होईल व्यवस्थित. मावशी, तू नको काळजी करूस. आणि नेहा लग्न करून पुन्हा परक्याच्या घरी थोडी जाते, आपल्याच घरी येते ना. आणि नको टेन्शन घेऊस, आम्ही आहोत ना तिच्यासोबत. मी आहे.
चला खूप काम आहेत काम करायला घ्या सगळ्यांनी. हो अगं पत्रिकेचं बघायचं आहे ते डिझाईन मी ऑनलाईन बघते आणि तुला पाठवते. आई तू प्लीज सिलेक्ट कर. किती काम आहेत अजून. आता बस्ता बांधायला घ्या. हो